विरोधात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली आणि दिल्लीमधील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अरविंद केजरीवाल बैठकीसाठी पोहोचल्याचं कळतंय। काँग्रेसचे नेते गुरुदास सिंह संपल सुद्धा बैठकीसाठी दाखल झालेले आहेत असं कळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राज्यभरामध्ये ईव्हीएमचा मुद्दा पेटलेला पाहायला मिळतो आणि त्याच संदर्भात ईव्हीएम विरोधातच दिल्लीमध्ये सुद्धा आता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। कसं नियोजन केलं गेलं या बैठकीचे आणि कोण-कोण नेते उपस्थित राहण्याची शक्यता? महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे तो धक्कादायक निकाल आहे आणि या निकालानंतर दोन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीने राजधानी दिल्लीमध्ये चर्चा करताना पाहायला मिळत आहे। विशेष बाब म्हणजे यामध्ये जे पराभूत झालेले सर्व उमेदवार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे, त्याचबरोबर जे खासदार आहेत आताही शरद पवार यांच्या पक्षाचे, या सर्व या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, बाळामामा म्हात्रे, अमोल कोल्हे, निलेश लंके, अमर काळे, धैर्यशील मोहिते पाटील, भास्कर भगरे, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार आहेत माळशिरसचे उत्तराम जानकर यांना विशेष अशी खुर्ची देण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे यांच्या जवळ। बाकी इतर उमेदवार आणि खासदार यांना तरी एकत्रित पद्धतीने बसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र उत्तमराव जानकर खऱ्या अर्थानं या सगळ्या आंदोलनाची हिरो ठरलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज त्यांची थेट आपण जर पाहिलं तर अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा करताना ते पाहायला मिळालेले आहेत। एकंदरीत जर पाहिलं आपण तर ईव्हीएमच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलेलं मतदान नक्की कुठे गेलं ते जाणून घेण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेला आहे आणि त्यांचं मतदान हे ईव्हीएम वर नाही तर कागदावरती घेतलं जावं अशी एक मागणी एका वर्गातून आता समोर येताना पाहायला मिळते, खास करून इंडिया आघाडीतून पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना राजधानी दिल्लीमध्ये ही जी बैठक होते त्या बैठकीमध्ये ऍडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी याच्यासह काही वकिलांची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि फक्त ईव्हीएमच नाही तर निवडणुकीच्या बाबतीमध्ये जी काही प्रोसिजर आहे त्या बाबतीमध्ये जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, मतदान याद्या अपडेट केल्या जातात, काहींची नावच मतदान यादीमधून गायब होतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं की या बैठकीला महत्व प्राप्त होतं आणि या बैठकीनंतर माध्यमांशी हे ज्या बैठकीमध्ये उपस्थित असणारे ऍडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी असो किंवा अरविंद केजरीवाल असो ते काय प्रतिक्रिया देतात यावरच पुढची दिशा ठरवली जाणार आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ईव्हीएम बद्दल याचिका दाखल केली जाते की पूर्ण जी प्रोसिजर आहे निवडणूक आणि त्याच संदर्भात निर्णय या बैठकीमध्ये होईल। महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी आणि यांच्यासह शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार तसंच पराभूत उमेदवार सुद्धा इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि यावर आता कोणता ठोस तोडगा निघतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।